नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ना रव्याचे लाडू करतोय आणि दिवाळीच्या फराळामधला हा पहिला आपली म्हणजे रेसिपी असणार आहे। तर लाडूचा प्रकार, तर आज मी रव्याचे लाडू छान असे तुम्हाला दाखवणार आहे आणि बिना पाकवाले हे लाडू आहेत, करायला सोपे आहेत आणि चवीला खूप छान लागतात। तर मी ह्या रव्याच्या लाडूसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला आता पुढे सांगते मी। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे बघा मी तुम्हाला साहित्य सांगते। इथे मी हा 2 कप रवा घेतलेला आहे। 2 कप रवा म्हणजे हा जो मी कप आहे ना याच्या मापाने घेतलेला आहे आणि हा माझा कप आहे तो 200 ग्रॅमचा आहे। तर इथे मी 400 ग्रॅम हा रवा घेतलाय। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि याच कपाने घेतली मी। त्यानंतर इथे पाव कप हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्यानंतर इथे 300 ग्रॅम मी तूप घेतलंय। त्यानंतर इथे हे बघा ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम वगैरे घेतलेत। ते नंतर मी कट करून घेणार आहे। कट करायच्या आधी आपल्याला हे तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर हे मनुका घेतलेले आहेत वरतून आपल्याला लाडूसाठी लावण्यासाठी आणि इथे मी अर्धा चमचाभर हे वेलची पावडर घेतली। तर आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे बघा मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आणि यामध्ये ना मी हे 300 ग्रॅम जे तूप घेतलेलं आहे तर ते घेतलंय मी यामध्ये। इथे बघू शकता तुम्ही। तर आता ते हलकंसं गरम झालं ना की त्यामध्ये आपण जे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ना, काजू आणि बदाम, ते पण यामध्ये हलकेसे परतून घ्यायचे। म्हणजे कसं आपण जेव्हा लाडू खातो ना तेव्हा हे काजू आणि बदाम जेव्हा दाताखाली येतात ते खूप छान चव लागते आणि त्याला कसं तुपामध्ये आपण फ्राय केल्यामुळे खूपच छान लागतात। तर आता बघा मी हलका त्याला सोनेरी रंग आला ना काजू आणि बदामला की काढून घ्यायचे आपण। हे एकदम पण आपल्याला ते करपेपर्यंत फ्राय नाही करायचे आहेत। तर आता बघा मी म्हणजे काजू आणि बदाम आहेत ते काढून घेते एका वाटीमध्ये। त्यानंतर आपण याच तुपामध्ये रवासुद्धा छान असा खरपूस भाजून घेणार आहोत। तर आता इथे बघा हा मी रवा या तुपामध्ये घातलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 12 मिनटं हा ना स्लो गॅसवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा तुपावरती रवा परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला हा 10 ते 12 मिनटं चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर आता बघा मी हे स्लो गॅसवरतीच भाजून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे। तर आता इथे बघा मी 10 ते 12 मिनटं हा रवा आहे तो भाजून घेतलेला आहे। हलकासा त्याला सोनेरी रंग आलेला आहे बघा। त्यानंतर आता ना मी यामध्ये घालते आपण हे जे खोबरं घेतलं आहे ना डेसिकेटेड कोकोनट, ते घालते मी। आणि ते जर तुमच्याकडे नसेल ना तर काय करायचं, आपलं सुका खोबऱ्याची जी वाटी असते ना त्याचा जो पाठचा भाग असतो काळा तो काढून टाकायचा आणि त्यानंतर मग ते किसणीवरती किसून घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। तर आता बघा हे खोबरं घालून मी परत 2 मिनटं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये म्हणजे रव्यामध्ये मिक्स करून। त्यानंतर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे फ्रुट्स आहेत हे सुद्धा बारीक करून त्यानंतर साखर घातली, वेलची पावडर घातली। आता जी तुम्हाला साखर दाखवली होती ना ती मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि आता या मिश्रणामध्ये ना सगळं आपण व्यवस्थित घालून घेतलेलं आहे। म्हणजे काजू बदाम, परत वेलची पावडर, पिठी साखर हे छान आता मी मिक्स करून घेतलं आणि मी ना हे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार होते म्हणजे एकदा फिरवून। पण लाईट गेल्यामुळं मी काय केलं मग यामध्ये थोडंसं दूध घातलं, कारण हे बघा व्यवस्थित ते बांधले जात नव्हते। मी जर हे मिक्सरला फिरवून घेतलं असतं ना तर व्यवस्थित ते छान आपले लाडू वळले गेले असते। पण थोडंसं इथे ते हे बघा असे होत होते। म्हणून मग मी काय केलं यामध्ये थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे तूप आहे ना तर ते हलकंसं हे बघा कोमट करून घेतलं आणि यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्ही हे मिश्रण जे आहे ना तर तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर ते एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। म्हणजे कसं साखर आणि रवा आहे तो बारीक होतो व्यवस्थित आणि लाडू छान बांधले जातात आणि एकदम मऊ होतात लाडू। तर आता बघा हे मी दूध घातल्याच्या नंतर आता लाडू वळायला घेते। हे बघा तुम्ही ते बघू शकता पटकन वळले जातात आणि जरी दूध घातलं ना तरी पण हे लाडू आहेत ते 15 ते 20 दिवस छान टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाहीत। आणि कसं हे लाडू सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे जास्त दिवस ते राहत पण नाहीत, सगळे संपतात पटापट। तर आता इथे बघा छान असा आपला हा लाडू आहे तो आहे बघा एक छान। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। हे बघा छान लाडू वळला गेलाय। तर आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे आता जे हे आपलं सारण आहे ना बाकीचं तर ते पण मी लाडू आता करून घेते। तर तुम्ही आता बघू शकता आपले हे सगळे लाडू करून झालेले आहेत। हे बघा किती छान झालेत बघा एकसारखेच आणि चवीला पण खूप छान होतात। तर तुम्हाला आता ना मी इथे एक लाडू दाखवते बघा। हे बघा
अगदी आतून रसरशीत असा होतो आणि मऊ होतात हे लाडू. करायला तर सोपे आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला कालचा व्हिडिओ आहे तो म्हणजे किराणा मालाची लिस्ट दाखवलेली आहे.